तुरीच्या सोल्यासोबत पालकाची भाजी बनवायची आहे। तर मी हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि लसण टाकून असा केलेला आहे। लसण ते टाकून आणि तेल तापायला ठेवलं होतं। ते गरम झाल्याच्या नंतर मी जिरं मोहरी कडकड झाल्याच्या नंतर हे टाकून घेतलेलं आहे मी हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि लसण, आणि ह्याला खरपूस भाजू देणार आहे मी। तर पालक पण 4 जुड्या घेतल्या होत्या मी, चांगलं साफ करून धुवून ते घेतलेली आहे मी। पालक एकदम फ्रेश ताजी पालक आहे ही। तर हे 4 जुड्या आहेत भरपूर, तरी भाजी ही शिजून कमीच होती। तर हे दांड्या पण घेते मी अशा पालकाच्या, एक पण किडा नव्हता ह्या भाजीला, एकदम फ्रेश भाजी आहे ही। आपली हिवाळ्याच्या हिरव्या भाजीपाला भरपूर चांगल्या हिरव्या येतात, मेथीची भाजी पालकाची भाजी। तर आता हे भाजल्याच्या नंतर थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी, आणि हे टाकल्याच्या नंतर मग आता जे तुरीचे सोले उकडलेले होते ना, तर ते पण टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला। तर आता हे लास्टचं सीझन आहे तुरीच्या सोल्याचं, तर ही भाजीच करून खावाशी वाटते म्हणून खाते मी। आणि पालकाच्या भाजीमुळे आपल्याला भरपूर विटॅमिन भेटते, आयरन ते। तर आवर्जून आपण करून खायची मस्त चांगली हिवाळ्यामध्ये भाजी, ताज्या हिरव्या येतात। तर मेथीची भाजी येते तर ती पण टेस्ट लागते, पण कडू आणि गोड हे पण मेथी बघून खावा लागते, जास्त कडू पण येतात कधी भाज्या हिरव्या। तर आता हे पालकाचं पण एकदम किडेले असल्या तर आपल्याला खावा वाटत नाही, चांगले फ्रेश असले तरच खावा वाटते, म्हणून मी फ्रेश असतात हिवाळ्यामध्ये तवाच करून खाते भाज्या चांगल्या। तर मग आता अशी परतून घ्यायची, पालक असं परतून घ्यायचे। मग शिजल्याच्या नंतर भाजी कमीच होते ना, मग आता शेंगण्याचा कूट टाकायचा आहे आणखीन। तर शेंगण्याचा कूट नेहमी फ्रीजमध्येच ठेवायचा, वरी ठेवल्याच्या मुंग्या लागतात, तर मी नेहमी फ्रीजमध्येच ठेवते। आणि असा आबडधोबड शेंगण्याचा कुटून घेतलेला आहे, आणि आपल्याला लागल तेवढा थोडासा टाकून घ्यायचा, अर्धा चमचा मोठ्या चमच्याने टाकलेला आहे मी। तर असा, आणि मग आता ह्याच्यामध्ये चांगलं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार थोडं। तर हे चमच्याने मी सपाट चमचाच मीठ टाकलेलं आहे। तर तुरीचे सोले असल्यामुळंच टाकलेलं आहे, नाहीतर मी त्याच्यापेक्षा कमी मीठ टाकते। तुरीच्या सोल्याला मीठ थोडं लागते म्हणून टाकलेलं आहे। आणि उकडलेले होते हे सोले, हे पण चांगले नरम झालेले आहेत। भाजी ते एकदाच चांगली शिजायसाठी तुरीचे सोले अगोदर उकडूनच घ्यावे लागतात, तर नरम चांगली भाजी शिजल्या जाते। कोणत्या पण हिरव्या भाज्या चांगल्या नरम शिजल्या तर टेस्ट चांगली लागते। आणि हे पाणी जे आहे ना पालकाचं, ते भाजीचं सुटलेलं आहे, मी दुसरं काही पाणी टाकलेलं नाही मधामध्ये। तर असं झाकून घेऊन 10 मिनिट आपल्याला चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे ही चांगली। मग आता हे शेंगदाण्याचा कूट परत आणखीन फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे आठवणीनं मी, मुंग्या लागतील म्हणून। तर भाजी आता ही चांगली शिजायली, 10 मिनिट शिजलीच्या नंतर आता आपल्याला काढून घ्यायची आहे ही। आता ही चांगली भाजी शिजलेली आहे पालकाची। तर मग आता पोळ्या पण बनवायच्या आहेत, मी कणिक मळून ठेवलेली आहे चांगली। तर हे चपातीसोबत भाजी खूप टेस्टी लागते, आणि भाता पण सोबत गरम भात। तर आज आम्ही भातच केला नाही, फक्त साधी पोळी आणि भात, पालकाची भाजी ही बनलेली आहे अशी मी। तर भात तर दररोजच खातो, पण गरम हिवाळ्याचं पोळी पण खायला चांगली लागते गरम। भात थंड होते लवकर हिवाळ्यात। 4 पदराची चपाती कशी बनवायची मी ते तुम्हाला दाखवायली मी। तर अगोदर तेल लावून थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे, आणि अशी पोळी अशी सगळी बाजूचे काटा असे हाताने दाबून घेतलेली आहेत सगळे। आणि मग आता ही लाटायची अशी आपली एकदम गोल पोळी करून घ्यायची, आपली साधी पोळी एकदम टेस्ट, गरमागरम भाजी आणि पोळी एकदम छान लागते अशी। आता ही पोळी अशी लाटून चांगली भाजून घ्यायची आणि भाजी पोळी खायची आहे। तर मी सांगते तुम्हाला, आमच्या गावामध्ये खूप मोठे स्वामी आलेले आहेत। आम्ही दररोज कीर्तन भजनाला चाललोत आणि संध्याकाळी येऊन स्वयंपाक बनवून खायलोत हाताने असं। तर गडबडच होत आहे हे, तर त्यामुळे 2च मी फक्त करून दाखवायले तुम्हाला मी। आणि फक्त देवाचंच मी टाकलेलं आहे, इतके दिवस मी काही स्वयंपाकाचे टाकले नाहीत व्हिडिओ। तर त्याकरिता आता इथून माझे दररोज येत जातील स्वयंपाकाचे व्हिडिओ, नक्की पाहत जा। आणि आवडलं तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका, नवीन कुणी असले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे। तर आता ही भाजी आणि पोळी बनलेली आहे मी। असं बाहेर जरी गेलं तर घरचंच आपण स्वच्छ खायचं आणि स्वस्त राहायचं आपण चांगलं। तर बाहेर तर खायला आपण देवाचं तरी प्रसाद म्हणून थोडा तरी खायचा, पण घरी आल्याच्या नंतर पण स्वयंपाक करून खायचा आपण। असे हे तुरीचे सोले उकडल्याच्या नंतर असे नरम होतात, आणि भाजी पण लवकर शिजताना त्याच्यामध्ये उकडलेले सोले टाकायचे आपण गरम। आणि पोळी पण झालेली आहे गरमागरम
पुन्हा एकदा मनापासून उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे। गरम गरम पालक सोल्याची भाजी आणि गरमागरम पोळी। उर्मिला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे। या मग जेवायला। माँ जैसा प्यार, पिता जैसी वफादारी और महादेव जैसा साथ दुनिया में कोई नहीं दे सकता।